तुझ्यासारखं सावली आणि आधार देणारं झाड तिच्या मागे असेल तर कशाला काळजी करेल ती। येऊ दे, सावकाशीनं येऊ दे। एवढं बोलले तरी गेला चुपचाप। खरं तर दिगू पाठराखण करतो ना, म्हणूनच चकुशे फारले। बघ रमाई, तूच बोलतेस हा आता। ए, सारखं सारखं ऐकू नकोस मला। तुला काय सांगितलंय लक्षात आहे ना? का आता परत ओरडा खायचाय? रमाई, अगं तू ओरडलीस तरी तू माझी आई आहेस। मला सांग, मांजरीचे दात आपल्या पिलांना कधी लागतात का? मग सोड ना राग। पण आता सखू आली ना, तिची चांगली कान उघडणी कर। करणारच आहे ग, पण तिच्या हातून मोठी चूक होण्याची वाट बघतेय मी। बाबाजींची आज्ञा आहे ना, मग बघ सखूला काय करते ते। आल्या महाराणी, मी तर वाटच बघते तुझी। रमाई, बघ आज तुझं काय करते ते। सखू, तू आता आत येच। सखू, पाऊस होता का? नाही, उशीर झाला ना म्हणून। आओ होता ना, बुरबुरताच होता पाऊस, पण आज नेमकं। मग नको करू पूजा, ते घर माझं, मी त्या घरात सून म्हणून जाईन। मी करेन पूजा, तू पण मला सांगणारी? माणिकताई आणि सुभेदारीन काकूंबद्दल आऊंना सांगायला नको, उगीच वाद होतील। काय झालं? अशी एकदम गप्प का झालीस? आज नेमकं पुढे पुढे काय? आज नेमकं वाटाणे चरडा झाला होता ना, म्हणून हळूहळू चालावं लागलं। आणि कळशी पण सांभाळायची असते ना। सांभाळूनच ये। आणि सखू, सकाळी लवकर जात जा नदीवर, म्हणजे वेळेवर येशील। सगळ्यांची न्याहारीची वेळ असते, तू आल्यावर पूजा, अभिषेक सगळ्यालाच उशीर होतो। आणि तुझ्यावर कामाचा जास्त भार पण पडतो की